सुप्रियाज डेली व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं। आज काय झालं, संध्याकाळी मी जेव्हा घरात गेले, म्हणजे मी समोरच्या घरात होते आणि इकडं आमच्या घरात गेले, तर इथं बघा सासूबाईंचं असं काही झाडायचं चाललं होतं। कारण त्यांना ना स्वच्छतेची खूप आवड आहे, त्या नेहमी असं काही वेळ भेटला की घर स्वच्छ करण्यात गुंग असतात। तर इकडं सर्वस्वीनं कसा खेळ मांडला होता बघा। हे लॉलीपॉपचे जे भेटतं ना कवर, त्याचं हिनं असं केलं होतं आणि मला दाखवत होती, मी राऊंड केलाय म्हणे। आणि एवढी खुश होती, एवढी खुश होती, तिला एकटीला पण खेळण्यात मजा येते, खूप छान अशी साथ देते सगळ्या गोष्टीत। इकडं मी मस्त चहा बनवला, कारण माझा आज होता उपवास आणि तिला सर्वस्वीला घेतला होता दूध भात खायला। तर संध्याकाळचे 6 वगैरे वाजले होते आणि मग उपवास सोडण्यासाठी काहीतरी बनवावं लागेल म्हणून मग इकडं कुकर लावला होता आणि सकाळचीच कणिक शिल्लक होती, तर त्यासाठीच मग इथं बघा कणिक फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली आणि इकडं कुकर लावला। तर कुकरमध्ये ना मी बटाटा, भात आणि डाळ लावली वरणासाठी, तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इकडं देवाला दिवा लावून घेतला, कारण अंधार पडणार होता आणि मला बाकीचं काम होतं, म्हणून मग मी अगोदरच जरा दिवा लावून घेतला आणि मस्त अशी संध्याकाळची देवाची पूजा करून घेतली। मी अगरबत्ती लावायला गेली की सर्वस्वीला ती लावायचीच असते, मग मला म्हणते की मम्मा मला असं करायचं, देवबाप्पा करायचं, म्हणून तिनं ते मागत होती। माझी देवपूजा झाली, मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं, सर्वस्वी होती म्हणून तिला लावलं आणि इकडे अगरबत्ती घेतली, तर तिला पाहिजे होती म्हणून तिला दिली। ती पण देवाचं करायला बघते, मी जसं करेल तसं तिला करायचं असतं, थोडंफार त्यांना पण करू दिलं पाहिजे, तरच ते पुढे जाऊन शिकतील। प्रत्येक गोष्टीला नाही नाही केलं तर मग मुलांना म्हणजे त्यांच्याबद्दल आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते हळूहळू मग त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, म्हणून अगोदरपासूनच त्यांना थोडी थोडी सवय लावायची। इकडे सासूबाईंना म्हटलं त्यांना बघत, मुलांना बघत बघत बाहेरूनच चपाती लाटून द्या। हॉलमध्ये बसल्या होत्या त्या टीव्ही बघत मुलांना खेळवत, तर तिथंच चपात्या लाटून द्या म्हटलं, म्हणून त्या तिथं बसल्या होत्या। आणि मी इकडे बघा कुकर थंड झाल्यानंतर कुकरमधलं सगळं साहित्य काढून घेतलं। भात झाला होता, वरण जर असेल तर त्याच्याबरोबर असा भात खूप छान लागतो, कुकरचा एकदम गिजगावाला भात। तर इकडे माझा भात, डाळ शिजून झाली होती आणि हा बटाटा लावला होता जो भाजी बनवण्यासाठी पाहिजे। तुम्ही पाहू शकता एकदमच किती साहित्य झालं, एकदम म्हणजे पटकन स्वयंपाक होण्यासाठी कुकर कधी कधी खूप मदत करतो। इकडं मी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेतली, कांदा चिरून घेतला, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची, आलं लसूणचं मिक्सरला वाटण केलं, त्यात थोडी कोथिंबीर घातली होती मी। असं काही माझं ताट तयार आहे, कारण मला करायची बटाट्याची भाजी। तर चला बघू आपण। तर इकडं ना मी बटाटा सोलून घेतला आणि चपात्या भाजायला घेतल्या होत्या, ते करत करतच मग थोडा वेळ भेटेल तेव्हा बटाटा सोलून घेतला, कारण मध्ये मध्ये काम करत गेलं तर स्वयंपाक पण फास्ट होतो आणि मग आपल्याला पण बरं पडतं। लहान मुलं आहेत, त्यांना वेळ पण द्यावा लागतो, तर त्यासाठीच मग जेवढं जमल एवढ्या फास्ट असं स्वयंपाक बनवून घेते। तर इकडे बघा आई मला चपात्या करून देणार होत्या, त्यांच्या इथं घड्या बनवायच्या चालल्या होत्या आणि सर्वस्वी तिथं बसून, तिला पण आवडते आणि तिच्या दादाला पण आवडते, अशी कणिक खातात थोडी थोडी। तर त्यांना कितीही सांगितलं तर ऐकत नाहीत, चपाती खाणार नाहीत पण कणिक त्यांना खूप आवडती। आजी बाबा सर्वस्वी सोबत बघा कसे कार्टून बघत बसलेत, त्यांना पण आता आवड लागली ह्या सगळ्याची, तर मुलांबरोबर ते पण एन्जॉय करतात। सर्वस्वीचं कणिक खायचं चालू होतं, आई तिला ओरडत होत्या पण ती काय ऐकायला तयार नाही। इकडे डाळ बघा छान शिजली होती, त्याच्यात गरम पाणी घालून घेतलं, कारण कुकरला डाळ शिजवल्यानंतर त्यातलं पाणी आटलं होतं सगळं। आई इकडून मला चपाती लाटून देत होते आणि मी इकडं आणून आणून भाजत होती। जास्त काही चपात्या करायच्या नव्हत्या, त्यामुळं थोड्याच होत्या, म्हणून मी आईंना म्हटलं मला बाहेर बसूनच लाटून द्या, नाही तर त्या नेहमी मला तिथंच उभं राहून लाटून देत असतात। बऱ्यापैकी स्वयंपाक आटोक्यात आला होता, कारण कुकरमुळे काम बरंच हलकं झालं होतं। मी इकडं चपाती भाजत भाजत ना बटाटा सोलून घेतला आणि त्यानंतर बघा चपाती अशी भाजत भाजत मग मला पुढचं काम करायचं होतं, मग ते बघत बघत मी बटाटा चिरला आणि इकडं सर्वस्वीचं बघा मध्येच तिला हुकी येते, मम्मा मला घे घे, खाली सोडायला गेले तर तिला उतरायचं नव्हतं, मग तिला पकडूनच मग थोड्याशा चपात्या भाजल्या। थोडा वेळ घेतलं, 2 मिनिटं, की ती समजून जाते आणि परत खाली उतरते। मुलांना काय हवं असतं, थोडंसं आईचं प्रेम हवं असतं, मग त्यासाठीच ते आपल्याबरोबर सारखं मागं लागतात की मला घे म्हणून। मग थोडा वेळ घेतलं, ती लगेच बाहेर खेळायला गेली। इकडं ना
आईंनी मटकी भिजत घातली, कारण डब्याला दररोज काय करायचा हा प्रश्न पडतच राहतो म्हणून. आणि इकडं बघा मी बटाटा चिरायला घेतलाय. मस्त चपाती भाजत भाजत बटाटा सोलून चिरून झाला. आणि त्यानंतर बघा अशीच काही बटाट्याच्या भाजीची तयारी झाली होती. म्हटलं एकदाच्या चपात्या झाल्या की मग भाजी आणि वरण टाकायचं. त्यासाठीच बघा मग मी इथं पटपट अशा चपात्या भाजायला घेतल्या होत्या. इकडं मी वरणाची तयारी करून घेतली चपाती भाजत भाजत. लसूण चेचून घेतला, जिरे, कढीपत्ता, मोहरी, हिंग आणि हळद सगळं वरती काढून ठेवलं, म्हणजे पटपट सगळं टाकून होईल. आणि बाबांचं आमच्या जेवणाची वेळ असते 8 वाजता, त्यामुळं मग त्यांना त्या वेळेत द्यावंच लागतं, कारण त्यांचं मिलिटरीचं म्हणजे आर्मीचं रुटीन आहे आणि मग ते त्याच वेळेत जेवतात. तर बघा इथं पातेल्यात मी तेल टाकले, त्यानंतर मोहरी टाकली, मोहरी छान तडतडून द्यायची आणि त्यामध्ये बघा जिरे घालायचे. जिरे, कढीपत्ता, लसूण सगळं ह्यात टाकून घ्यायचं. मस्त अशी फोडणी बसली पाहिजे त्याला. तुम्हाला वरण आवडतं का? आणि वरणासाठी मूग आणि ह्याची काय बोल तुरीची डाळ एकत्र शिजवलेली आहे. तुम्ही फक्त मुगाची पण डाळ करू शकता किंवा तुरीचं पण वरण करू शकता, पण तुरीच्या डाळीनं पित्त होतं, त्यासाठी मग आपण थोडीशी मूग डाळ घालायची, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी घालायची, कारण मूग डाळीनं पण वरण छान लागतं. नुसत्या मूग डाळीचं पण वरण छान लागतं, पण तूर डाळ टाकली तर घट्ट येतं चांगलं. इथं बघा वरणाला फोडणी देऊन घेतली. कुकरमध्ये डाळ शिजवल्यामुळे ह्याला डब्याला चिकटून बसली होती, म्हणून त्यात गरम पाणी घालून असं छानसं डाळ वगैरे काढून घेतली आणि ती पातेल्यात ओतली. तुम्ही वरण बघू शकता कसं झालंय, एकदम परफेक्ट असं वरण झालं होतं. हळद टाकलेली होती त्यामुळे छान कलर आला होता. आणि इकडे बघा मी मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं, कमी जास्त लागू शकतं, एखाद्याला कमी आवडतं, पण वरणाला परफेक्ट मीठ असेल तरच वरण छान वाटतं. आमच्याकडे उपवास असेल तर माझ्या मिस्टरांची म्हणजे आमच्या साहेबांची नेहमीचीच म्हणजे त्यांची इच्छा असते की वरण बटाट्याची भाजी ही त्यांना खूप आवडतं बरं का. ही त्यांच्यासाठीच थाळी आहे, कारण उपवास माझा जरी असला तर त्यांना ते आवडतं म्हणून त्यांच्यासाठी केले. आणि दूध केळी आवडते, तर केळी मला मिळाली नाही म्हणून आज आम्ही दूध केळी नाही बनवली, नाहीतर आमचं उपवासाचं ठरलेलं हे असतं दूध केळी, वरण, बटाट्याची भाजी, चपाती, भात. इकडं बघा मी बटाट्याची भाजी करायला घेतली, तर तेलात मस्त मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घातलाय. जिरे मी बटाट्याच्या भाजीला घालत नाही. कांदा छान भाजायला लागला म्हणजे कांदा छान परतला की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्यानं छान असं चव येते त्या कांद्याला पण आणि पटकन भाजला जातो. कोणतीही जरा वेगळी भाजी करायची असेल तर तुम्हाला एक टिप सांगते की थोडंसं नेहमीपेक्षा भाजीत तेल थोडंसं जास्त वापरायचं, त्यानं पण भाजी छान होते. आणि कांदा वगैरे भाजताना त्याच्यात मीठ टाकायचं, त्यानं कांद्याला चव येते छान. मगाशी मी बोलले होते तुम्हाला मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे मी, तीच इथं बटाट्याच्या भाजीत घालून घेतली. मस्त छान भाजून घ्यायचं, कारण आपण हिरवी मिरची घातली, त्याचा हिरवटपणा मोडण्यासाठी तेलात एकदम छान भाजून घ्यायचं ते. आणि अलट पलट करून भाजल्यामुळं मिरची चांगली भाजली जाते. आणि इकडं बघा आता छानसा कांदा भाजल्यानंतर त्यात हळद टाकली आहे बरं का. तुम्हाला जास्त हळद आवडत असेल तर वापरू शकता, पण हळदीनं ना आपल्याला बरेच आजार होण्यापासून वाचतात, त्यामुळे प्रत्येक भाजीत थोडी का होईना हळद घालायची. वांग वगैरे असेल तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू, पण बऱ्यापैकी भाजींना हळद वापरायची. तुम्ही इथं बघू शकता किती छान कलर आलाय कांद्याला आणि मिरची पण चांगली भाजली गेली. तर आता त्यात बटाटा घालून घ्यायचा आहे. पूर्वी ना म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही ना सोमवार सोडायला ज्यावेळी थाळी बनवायचं, म्हणजे काही तुमचं साधं जेवण असू द्यात, पण आम्ही माझ्या माहेरी अशी प्रथा होती की आम्ही केळाच्या पानावरती जेवायचो श्रावणी सोमवार सोडायला. इतर वेळेच्या सोमवारी नाही, पण श्रावणी सोमवार जेवढे काही 4-5 असतील तर केळाच्या पानावरती सोडायचं. तर ते ना खूप छान अशा आठवणी आहेत माझ्या. आणि आता कसं होतं म्हणजे प्रत्येकाला वेळ भेटतो किंवा नाही असं माहीत नाही, पण आमच्या घरी केळी असून आता म्हणजे
ती पानं वगैरे आणली जातात, कधी नाही आणली जात, पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा आम्ही श्रावणी सोमवार केळाच्याच पानावरती सोडण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा असं कांदा वगैरे एका जागेवर राहू शकतो म्हणून छान परतून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं याला आणि छान भाजी परतून घ्यायची. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि अजून पुन्हा एकदा परतवायची. त्या मिरचीच्या वाटणमध्ये कोथिंबीर घातली, पण वरून कोथिंबीर आवडत असेल तर घाला. जेवढी कोथिंबीर जास्त तेवढी भाजी छान होते. तर इथं बघा खूप छान भाजी झाली. मी ना ह्या भाजीला कांदा उभा आणि आडवा दोन्ही प्रकारे घातला, कारण ज्याला जसा आवडेल तसा. आणि हे आमच्या घरातलं एकदम दुर्मिळ चित्र आहे, कारण शिवांश बाबांचं पटत नाही म्हणण्यापेक्षा शिवांश बाबांजवळ जात नाही जास्त. तो आज बाबांबरोबर एवढा खुश होता म्हणून आम्ही म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, कारण खूप आनंद झाला होता बाबांच्या चेहऱ्यावर, तुम्हाला जाणवत असेल. इकडं भाऊ बहिणींचं असं काही खेळायचं चाललं होतं आणि आईंचं चाललं होतं रेशनिंगचे तांदूळ निवडायचे, कारण आम्हाला बनवायचे आहे इडली, त्यासाठीच भिजत घालायला तांदूळ त्या निवडत आहेत. आणि इकडं बघा आमचं छानसं ताट तयार झालं, आम्ही उपवास सोडायला रेडी झालो. आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. आणि इकडे बघा आमच्या जाऊबाईंचं अशी काही राखी बनवायची चालली होती, कारण शिवांशच्या शाळेत आर्मीवाल्यांना राखी द्यायची आहे, तर त्याचीच तयारी करत होते. आणि त्याची मम्मी राखी तयार करते, तो काही त्यात इंटरेस्ट घेईना, शाळेत तर द्यायच्या होत्या म्हणून त्या करत होत्या. आणि शिवांशचं बघा इकडे चालू आहे. तर तुम्हाला जर सोमवार स्पेशल उपवास सोडण्यासाठी थाळी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनेलला नेहमी असं हे करत असाच सपोर्ट करा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.